सीसीटीव्हीत कैद झालेला घरफोड्या 24 तासात जेरबंद। पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। शहरातील सारडा कॉलनी परिसरातील शिक्षकाच्या घरात भर दिवसा घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या 24 तासात जेरबंद केलं। आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता। शिक्षक संजीव कुमार व्यंकटराव गबाळे यांचे कुटुंब घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली। या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला। पोलीस उपनिरीक्षक चंदन परिहार, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश कवठाळे, राहुल परसोडे, सिद्धेश्वर चाटे, माणिक वाघ, लक्ष्मण कांगणे, पांडुरंग तूप सुंदर, मुकेश बुधवंत, माणिक डुकरे, सचिन भदरगे, नामदेव दुबे, राम पौळ, मधुकर ढवळे, उमेश चव्हाण, केशव लटपटे, निलेश परसोडे, दिलीप नीलपत्रेवार, शरद सावंत, हुसेन गायकवाड, साने, हणवते तसेच सायबर सेलचे गणेश कौटकर यांनी कारवाईत सहभाग घेतला। तपासादरम्यान समर्थ नारायण मुळे राहणार गंगाखेड हा आरोपी जालना येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतलं। आरोपीकडून 15 ग्रामपेक्षा अधिक वजनाचे सोन्याचे दागिने व रोख 16,000 रुपये असा एकूण 1,87,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपीला मुद्देमालासह गंगाखेड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं असून पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक युसुफ खान पठाण व पोलीस शिपाई परसराम परसेवाड करीत आहेत।